प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. काल महाशिवरात्री होती. त्यानिमित्ताने आज आपण भगवान शंकर या दैवताच्या संशोधनपर प्रवासाचा समाजशास्त्रीय अंगाने घेतलेला आढावा बघणार आहोत. महादेव एक ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अन्वेषण. प्रख्यात लेखक आणि संशोधक कै. रा. चिम. ढेरे यांच्या मांडणीनुसार आपण या दैवताच्या सामाजिक आणि पुरातत्वीय मुळांचा वेध घेऊया. शिव किंवा शंकर किंवा महादेव हे भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन, गुंतागुंतीचं आणि विलोभनीय दैवत आहे. त्यांच्या स्वरूपाचा अभ्यास करताना आपल्याला केवळ मंत्रांचा आधार घेऊन चालत नाही, तर मातीतील पुरावे आणि लोकसंस्कृतीतील पाऊलखुणा तपासाव्या लागतात. तसंच आपल्याला वेदपूर्व काळ, वैदिक काळ आणि पौराणिक काळ अशा 3 टप्प्यातून जावं लागतं. राचिम ढेरे यांच्या संशोधन पद्धतीनुसार एखाद्या दैवताचा प्रवास हा केवळ पुराणातून नसून तो लोकसंस्कृती, पुरातत्व आणि वाङ्मयीन पुराव्यातून शोधणं महत्त्वाचं असतं. सर्वात आधी आपण सिंधू संस्कृती आणि आद्य शिव म्हणजे वेदपूर्व काळ बघूया. शिवाच्या अस्तित्वाचा सर्वात जुना भौतिक पुरावा सिंधू संस्कृतीच्या उत्खननात इसवी सन पूर्व 2500 ते 1500 सापडतो. मोहेंजोदारो इथे मिळालेली पशुपती मुद्रा हे याचं उत्तम उदाहरण आहे. मोहेंजोदारो इथे मिळालेली पशुपती मुद्रा हे या कल्पनेचं मूळ आहे. या मुद्रेवर एक 3 तोंडाचा पुरुष योग मुद्रेत बसलेला असून त्याच्या जननेंद्रियाचं दर्शन घडतं, जे जननशक्तीचं प्रतीक आहे. त्याच्या भोवती हत्ती, वाघ, गेंडा आणि म्हैस हे प्राणी आहेत. सर जॉन मार्शल यांच्या मते हे शिवाचं आद्य रूप म्हणजे प्रोटोशिवा आहे. यावरून शिव हे मूळचे नागरी आणि कृषी संस्कृतीशी जोडलेले अनार्य किंवा द्रविडी परंपरेतील दैवत असल्याचं स्पष्ट होतं. आर्यांच्या आगमनापूर्वी हे दैवत या भूमीत स्थिरावलेलं होतं. आता बघूया वेदांमधला रुद्र आणि शिव यांचं संक्रमण. ऋग्वेदामध्ये शिव हा शब्द स्वतंत्र दैवतासाठी न वापरता कल्याणकारी या अर्थाने म्हणजे विशेषण म्हणून वापरलेला आहे. वेदातील मुख्य दैवत रुद्र हे आहे. ऋग्वेदातला रुद्र हा काहीसा भीतिदायक, रागीट आणि विध्वंसक मानला गेला आहे. तो वनांचा, पर्वतांचा आणि औषधींचा अधिपती आहे. आर्य आणि अनार्य यांचा जसजसा समन्वय म्हणजे आर्यांचा आणि स्थानिक द्रविडी किंवा आदिवासी लोकांचा संपर्क वाढला, तसतसं स्थानिक पशुपती आणि वैदिक रुद्र यांचं एकत्रीकरण झालं. यजुर्वेदातील शतरुद्रीय पाठामध्ये रुद्राला व्याध म्हणजे पारधी, कुंभार आणि निषाद अशा कष्टकरी वर्गाचं दैवत मानलं गेलं आहे. आता बघूया ऐतिहासिक शिलालेखांमध्ये असलेले शिवाचे उल्लेख. शिवाचं दैवतीकरण केवळ साहित्यात झालं नाही, तर ते राजाश्रयाचं आणि लोकमान्यतेचं प्रतीक बनलं. याचे पुरावे शिलालेखात आढळतात. कुशाण काळ, इसवी सन 1 शतक. कुशाण सम्राट विम कडफिसेस याने आपल्या नाण्यांवर शिवाचं चित्र आणि महेश्वर हा शब्द कोरला होता. हे शिवाच्या सार्वत्रिक मान्यतेचे पहिले मोठे नाणेशास्त्रीय पुरावे आहेत. वाकाटक आणि गुप्तकाळ. या काळात रुद्र आणि शिव ही नामं अधिक ठळक झाली. वाकाटक राणी प्रभावती गुप्ता हिच्या ताम्रपटात शिवाच्या उपासनेचे संदर्भ येतात. आणि बदामीचे चालुक्य. दक्षिणेतील चालुक्य राजांनी शिवाला महादेव म्हणून गौरवलं आणि त्यांच्या शिलालेखात शिवाच्या विविध रूपांचं
उदाहरणार्थ लकुलिश वर्णन आढळतं. आता पुराणांचा थोडासा आढावा घेऊया. पुराणांमध्ये एक प्रसिद्ध कथा आहे. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठतेचा वाद सुरू असताना एक विशाल प्रकाशमय ज्योतिर्लिंग प्रकट झालं. त्याचा अंत शोधण्यात ते दोघेही अपयशी ठरले. आता ही कथा प्रत्यक्षात सांस्कृतिक वर्चस्वाचा संघर्ष दर्शवते. सुरुवातीला वैदिक संस्कृतीमध्ये लिंगपूजेला विरोध होता. ऋग्वेदातील शिस्नदेवाहा हा शब्द हीन अर्थाने वापरला गेला असावा असा एक तर्क आहे. मात्र लिंगोद्भव कथेच्या माध्यमातून ब्रह्मा आणि विष्णू समर्थक असलेले अग्निपूजक आणि लिंगपूजक असलेले स्थानिक लोक यांच्यात समन्वय साधला गेला. शिव हे अनंत आहेत आणि ते वैदिक देवतांपेक्षाही प्राचीन आहेत हे या कथेने प्रस्थापित केलं. हे एका मोठ्या सामाजिक परिवर्तनाचं प्रतीक आहे, जिथे लोकदैवताला सर्वोच्च स्थान मिळालं. आता जरा महाराष्ट्रातील शिवशक्ती परंपरा म्हणजेच खंडोबा आणि बाणाई यांचा विचार करूया. महाराष्ट्राच्या मातीतील शिव हा कैलासावरचा असण्यापेक्षा जेजुरीच्या गडावरचा अधिक वाटतो. राचिम ढेरे यांनी खंडोबा या दैवताच्या अभ्यासातून शिवाचं लोकसंस्कृतीतील रूप मांडलं आहे. मल्हारी मार्तंड शिव जेव्हा मल्ल आणि मणी या दैत्यांचा संहार करण्यासाठी अवतार घेतात तेव्हा ते खंडोबा बनतात. हे शिवाचं भैरव रूप आहे. खंडोबा आणि बाणाई. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा ही लिंगायत किंवा वाणी संस्कृतीचं प्रतीक आहे आणि दुसरी पत्नी बाणाई ही धनगर मेंढपाळ संस्कृतीचं प्रतीक आहे. हे शिवाचं रूप जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विणलं गेलं आहे. धनगर समाजाची मुलगी बाणाई हिला शिवाने आपली पत्नी मानणं हे उच्चभ्रू शिवतत्व आणि कष्टकरी लोकसंस्कृती यांच्यातील रोटीबेटी व्यवहाराचं द्योतक आहे. अशा रीतीने शिव हे केवळ ध्यानमग्न योगी नसून ते लोकांमध्ये मिसळणारं रयतेचं दैवत बनलं. शिव हे दैवत आर्यांचं की द्रविडांचं हा वाद आता जुना झाला आहे. आधुनिक संशोधनानुसार शिव हे सांस्कृतिक संमिश्रणाचं म्हणजे सिंक्रेटिझम सर्वात मोठं उदाहरण आहे. द्रविडी किंवा स्थानिक घटक काय होते तर लिंगपूजा, योगसाधना, नंदी म्हणजे बैल आणि स्मशानभूमीशी असलेला संबंध हे घटक प्रामुख्याने वेदपूर्व किंवा द्रविडी परंपरेतून आलेले दिसतात. आणि यज्ञातील रुद्राचा भाग आणि उपनिषदांमधील ब्रह्मस्वरूपातील शिव हे वैदिक चिंतनातून आलेले आहेत. शिवाचं निवासस्थान कैलास हे उत्तरेकडे असलं तरी दक्षिण भारतात शिवाची मुरुगन म्हणजे कार्तिकेय आणि अय्यप्पा या स्थानिक दैवतांशी जोडलेली मुळं अत्यंत खोल आहेत. थोडक्यात शिव हे अशा एका प्रक्रियेचं नाव आहे ज्याने विखुरलेल्या भारतीय जमातींना एका सूत्रात बांधलं. ते अघोरीही आहेत आणि मंगलकारीही. ते व्याधही आहेत आणि विद्वानही. हीच शिवाच्या इतिहासाची खरी ताकद आहे. शिवाचा प्रवास हा केवळ वैयक्तिक उपासनेचा नसून तो सामाजिक क्रांती आणि आध्यात्मिक लोकशाहीचा प्रवास आहे. नाथपंथ आणि लिंगायत चळवळ या दोन प्रवाहांच्या माध्यमातून शिवाने कशा प्रकारे सर्वसामान्यांच्या जीवनात प्रवेश केला याचे संशोधनपर विवेचन आपण पाहूया. नाथपंथ हा शिवाचं आदिनाथ रूप आणि योगमार्गाचा प्रसार दर्शवतो. नाथपंथ हा भारतीय उपखंडातील सर्वात महत्त्वाचा समन्वयवादी मार्ग मानला जातो. या पंथाने शिवाला आदिनाथ मानून योग विद्येला जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं. नाथपंथात शिव हे केवळ आकाशातील दैवत नसून ते पहिले गुरु आहेत. मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी शिवाकडून मिळालेली योगविद्या जातीपातीच्या पलीकडे नेली. ऐतिहासिकदृष्ट्या शिवाचे उपासक असलेले कापालिक
किंवा पाशुपत हे काहीसे उग्र आणि समाजाबाहेर राहणारे होते. नाथपंथाने या उग्र परंपरेला योग आणि भक्तीची जोड देऊन तिला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. अलख निरंजन. नाथपंथाने शिवाला शून्य किंवा निरंजन रूपात मांडलं. यामुळे निराकार शिवाची संकल्पना कष्टकरी वर्गात लोकप्रिय झाली. महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांच्या रूपाने हाच वारसा वारकरी संप्रदायाला मिळाला, जिथे विठ्ठलाच्या रूपाने विष्णू जरी असला तरी त्याची आध्यात्मिक मुळं आदिनाथ शिवातच आहेत. आता लिंगायत पंथाने जी क्रांती घडवून आणली तिच्याबद्दल बघूया. 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी कर्नाटकात सुरू केलेली लिंगायत चळवळ ही शिवाच्या इतिहासातील सर्वात मोठी सामाजिक क्रांती आहे. राचिम ढेरे यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही चळवळ मंदिर संस्कृतीकडून देह संस्कृतीकडे गेलेली दिसते. लिंगायतांनी मंदिरातील स्थिर लिंगापेक्षा शरीरावर धारण केलेल्या इष्टलिंगाला महत्त्व दिलं. माझा देह हेच माझं मंदिर आहे. काया कवे कैलास ही संकल्पना मांडून त्यांनी पुरोहितशाहीचं महत्त्व संपवलं. शिव हा कुणा एका जातीचा नसून तो जो कष्ट करतो त्याचा आहे हे तत्व त्यांनी मांडलं. मोची, कुंभार, विणकर अशा सर्व 12 बलुतेदारांना शरण म्हणजे शिवभक्त म्हणून त्यांनी एकत्र आणलं आणि शिवशक्तीच्या अद्वैताचा आधार घेत त्यांनी स्त्रियांना आध्यात्मिक अधिकार दिले. अनुभव मंटप मध्ये अक्क महादेवींसारख्या स्त्रियांनी शिवाला आपला पती मानून पुरुषप्रधान संस्कृतीला आव्हान दिलं. भगवान शिवाचं एक रूप अर्धनारी नटेश्वराचं सुद्धा आहे. संशोधनपर अंगाने पाहिल्यास शिवाचं अर्धनारी नटेश्वर हे रूप स्त्री पुरुष समानतेचं जगातील सर्वात प्राचीन प्रतीक ठरतं. अर्ध शरीर शिवाचं आणि अर्ध पार्वतीचं म्हणजे शक्तीचं असणं हे दर्शवतं की सृष्टीच्या निर्मितीत पुरुष आणि प्रकृती या दोन्ही तत्वांचं महत्त्व समान आहे. एकाशिवाय दुसरा अपूर्ण आहे. आता याचा निसर्गाशी संबंध काय येतो तर शिव हे निसर्गाचं म्हणजे पशुपती आणि शक्ती ही ऊर्जेचं प्रतीक आहे. सिंधू संस्कृतीपासून सुरू झालेला हा प्रवास लिंगायत आणि नाथपंथात येऊन अधिक प्रगल्भ झाला. आता या सर्व संशोधनपर लेखाचा निष्कर्ष जर थोडक्यात सांगायचा झाला तर तो असा असेल. भगवान शिव हे भारतीय संस्कृतीचं महालय आहे. सिंधू संस्कृतीत ते पशुपती होते म्हणजे निसर्गाचं प्रतीक. वेदात ते रुद्र झाले म्हणजे भय आणि शक्तीचं प्रतीक. पुराणांमध्ये ते महादेव झाले. इथे 2 संस्कृतींचा समन्वय झालेला दिसतो. नाथपंथात ते आदिनाथ झाले म्हणजे योग आणि गुरुपरंपरा या पंथात सामील झाली आणि लिंगायत चळवळीत ते इष्टलिंग झाले ज्याच्या योगे सामाजिक समतेचं निर्माण झालं. अशा प्रकारे शिवाचा इतिहास हा केवळ एका दैवताचा इतिहास नसून तो भारतीय माणसाच्या विचारांच्या प्रगल्भतेचा आणि सामाजिक संघर्षाचा जिवंत दस्तऐवज आहे. शिवाचा इतिहास हा भारताच्या एकीकरणाचा इतिहास आहे. आदिम जमातींचा पशुपती, वेदांचा रुद्र, योग्यांचा महायोगी आणि सामान्यांचा भोळा शंकर असे अनेक प्रवाह मिळून आजचं महादेव हे स्वरूप तयार झालं आहे. हे दैवत केवळ एका विशिष्ट वंशाचे नसून ते भारतीय भूमीतील विविध संस्कृतींच्या समन्वयाचे सर्वात मोठे यश आहे. श्रोतेहो, आत्ताच आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने महादेव एक ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अन्वेषण हा लेख ऐकलात. या लेखाचं लेखन आणि वाचन मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी केलं होतं आणि हा लेख आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळाला. आपल्याला हा लेख कसा वाटला, हे लेखन कसं वाटलं हे जाणून घ्यायला मला आवडेल. तरी कृपा करून आपली प्रतिक्रिया लेखाच्या खाली
यूट्यूबवरील कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर तो आपल्या मित्रपरिवाराला आणि परिवारजनांना अवश्य ऐकायला पाठवा. जर आपल्याला माझ्या यूट्यूब चॅनलवरील अन्य अभिवाचनं आवडली असतील तर कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.